तर खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांना मारून टाकेन अशी धमकी देत अतिशय मगरुरी दाखवत त्यांची विधानं केलेली आहेत किंवा पत्रकारांना धमकावलेलं आहे आणि अतिशय संतापजनक अशी भाषा वापरली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आज माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे गेले होते। नेहमीच्या पद्धतीने शांतपणे माध्यमाच्या प्रतिनिधींनी संजय दिना पाटील यांना काही सवाल केले आणि त्यानंतर संजय दिना पाटील यांची आगपाखड झाली। त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ केली, त्यांना आव्हान दिलं, त्यांना धमकावलं। ही मगरुरी येते कुठून? आता या संदर्भात खरं तर शिवसेनेकडनं, शिंदेच्या शिवसेनेकडनं काही पावलं उचलली जाणार आहेत का? या सगळ्याला जबाबदार कोण आहे? ही मगरुरी कुठून आलेली आहे? मला वाटते शिंदेच्या शिवसेनेकडनं पावलं उचलली जाणार का हा प्रश्नच आता व्यर्थ असेल। कारण ही सगळी गुंडागर्दी म्हणजे ही सगळी माणसं जेव्हा आमच्याकडे असतात तेव्हा ती सहज साधी असतात। तिकडे गेल्यावर ही कधी विधिमंडळातल्या कर्मचाऱ्यांवर हात उचलतात, कधी पत्रकारांना जीवे मारायच्या धमक्या देतात, कधी लेखक सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाणीची भाषा करतात। तर ही जी मगरुरी आहे ती नो डाऊट सत्ता आणि पैशामुळे। कारण 2 ते 3 दिवसांपूर्वीचे अतिशय मेनाहून मऊ आणि मवाळ भाषा करणारे संजय दिना अचानक हिंसक होतात। पण ही हिंसकता म्हणजे संजय दिना खूप काहीतरी डॅशिंग पर्सनॅलिटी असं समजायचं कारण नाही। तर माणूस जेव्हा खूप जास्त हिंसक होतो तेव्हा तो आतून खूपच जास्त घाबरलेला असतो। संजय दिना आतनं खूप घाबरून नाही तर हादरून गेलेले आहेत आणि त्याची ती लक्षणं दिसत आहेत। पण का घाबरले संजय दिना पाटील? आता तर ते सत्तेत जाऊन बसलेत। संजय दिना जरी सत्तेत गेले असले, पैसा आला असला, कदाचित तिप्पट चौपट कंटेनर आलेले असतील, ते सगळं जरी असलं तरी संजय दिनांचं मॉरल कम्प्लिटली डाऊन झालंय। संजय दिनांनी जो त्यांचा नैतिक जनाधार आहे तो संपूर्णतः गमावलेला आहे। ज्या दिवशी उद्धव साहेबांचा मुलुंडमध्ये दौरा झाला आणि ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले ते सगळं बघता संजय दिनांना आपलं भविष्य पुढे दिसत आहे की पैसे तर घेतले पण पैसा घेत असताना त्यांची पत मात्र संपूर्णतः गेलेली आहे। त्यामुळे आपला सगळा जर नैतिक जनाधार सगळा संपलेला असेल तर आता आपण पुढे काय करायचं? तर त्यामुळे असे घाबरलेले, हादरून गेलेले, बूंद से गई सो हौद से नहीं आती हे समजून उमजून सुद्धा तो प्रयत्न करणारे, उसना अवसान आणणारे। पण वाईट हे आहे की ते पत्रकारांवर डाफरले आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। सुषमाताई धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर या संदर्भात सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट जाऊया। तिकिटापासून त्याच्या पहिल्या तिकिटापासून मारून टाकू म्हणून सगळ्यांना तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेलो मारून टाकू मारून टाकू मारू माझा मित्र आहे संजय, आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनचे मित्र आहोत। सध्या काय झालंय मला माहित नाही।